हा, मग तुम्ही जे म्हणताय ना, मनाने जो आपला माणूस हारतोय ना, त्या माणसाला, आपल्या शेतकऱ्याला, कष्टकरी शेतकऱ्याला मनाने नाही कशीच हरवून द्यायचं नाही. वापराबाहेर वळला ना त्यो, त्यांनी अगदी रातच्या 11ला फोन लावू द्या, आपला मार्गदर्शक फोन उचलणार आहे. त्यांनी कधी फोन करून म्हणू द्या की साहेब मला तुमचं मार्गदर्शन या 4-8 दिवसात, तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही या, मला ह्या 8 दिवसात पोच करा. आपला मार्गदर्शक बांधावरती व्हिजिट चार्ज न घेता कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मार्गदर्शन द्यायला सज्ज आहे. फक्त तुम्ही हे व्हिडिओ पाहताना फक्त तुम्हाला वाटलं की तुम्ही तुमचे कुठलेही प्लॉट असतील ना, अगदी सुंदर असतील, आम्हाला आनंद आहे, काही अडचण नाही, पण तुम्हाला असं वाटतंय माझ्या नातेवाईकाचा, मित्राचा, मामाचा, काकाचा, दादाचा कोणाचा तरी प्लॉट बिघडलाय, त्याला तुम्ही हे व्हिडिओ पाठवा. तुमचा वैयक्तिक प्लॉट बिघडलाय, नुसता त्या नंबर काढायचा त्या व्हिडिओवर चालू द्यायला आणि नुसतं म्हणायचंय हॅलो साहेब माझा असं असेल, किती खर्च येईल, कसं होईल, मला काय काय करावं लागेल सांगा, आम्ही सगळी उत्तर द्यायला तयार आहे. बरं, हे आता असा विषय का साहेब, समजा तुम्ही आतापर्यंत 5 डोस सोडले, आपली झाडं किती येतात? 1250 झाले. 1250. मग 1250ला प्रत्येक वेळेस तुम्ही 4250चा डोस सोडलाय. 5 डोसचे झाले आपले 25,500, बरोबर? हो झाले 25,500. मग मला काय म्हणायचे, 25,500 ह्याच्यातनं असं बाजूला खाल्ले, तुमचा खर्च आहे तसाच ठेवायचा, 25,500 बाजूला काढले गोगरे साहेब, बरोबर आहे. काय राहिलं प्लॉट मध्ये तुम्ही म्हणजे प्लॉटच नसता राहिला, फक्त 25,500. बरोबर आहे. पण आज प्लॉट टाईट उभा आहे, जसं काय तुम्ही किडीतले लय जुनेत आणि बाग नुसता असा आणलाय की जोमात बोलायचंच काम नाही. मग बारीक अभ्यास केल्यावर मी काय म्हणतो, 25 नाही, तुमचे जरी 40 गेले आणि प्लॉट जर तुमचा फला लागला तर आनंद आहे. आणि जर मी म्हणतो आपला शेवटची स्टेप कशी असते, डॉक्टर समजा एखाद्या दवाखान्यात गेलो, डॉक्टरने असं एक शब्द वापरला बोलता बोलता, माझ्याकडे का नाही तुम्ही एक तासभर अगोदर आला असता, 10 मिनिटं आधी आला असता, 5 मिनिटं आधी आला असता, तर मी काहीतरी करू शकलो असतो. त्यावेळेस कळती वेळेची किंमत. तसं ही व्हिडिओ पाहता पाहता वेळ वाया कष्ट करायची जाऊ नये म्हणूनच हे व्हिडिओ काढायचा आहे. ह्याच्यावर मी कितीतरी स्पष्टीकरण देतोय, त्याचं कारण एकच आहे मूळ, की कष्ट करणाऱ्याला हरवून द्यायचं नाही. बरोबर. त्याच्यापर्यंत आपण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून पोचू. एवढा मीडिया आहे, मला काय म्हणायचंय, एवढा मीडिया आहे, शेतकऱ्याची कोण खरी जाहिरात दावताकडे खरी नाही दावत, खरी म्हणतो मी. पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था, चौथी अवस्था लोकेशन न आलं होतं प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचं मनोगत. बरोबर. आणि जसंच गल्लंय तसं आता आम्ही, मला काय म्हणायचं, इथं आम्ही जरा असा स्वार्थ वापरला, साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीत आमची पद्धत वापरताय, पण तुम्ही हक्क म्हणा आमचंच वापरताय, तुम्ही म्हणणार बी नाही, बोलणार बी नाही, इथं व्हिडिओ उभा राहणार नाही, आम्ही काढणार नाही, तुम्ही बोलणार नाही, आणि तुमचा पण त्याचा हट्ट नाहीच ना, तुम्ही दुसरं काय करू नका, तुमचा हट्टच नाही ना. म्हणजे तुम्ही ह्यात हे याड करा, तुम्हाला रिझल्ट जाणवलं 100%. म्हणजे मी तरी एक सांगेन, ज्याला वाटतंय का माझा प्लॉट अतिशय 100% चांगला आहे, त्याने सुद्धा वापरावं, त्यापेक्षा बेटर होणार, चांगला होणार हे माझी गॅरंटी. खरे तुम्ही जे म्हणताय ना, आम्ही प्रत्येक जागेवर हीच मनोगत शेतकऱ्याचं घेताना आम्ही म्हणलं ना, अडचणीतल्या शेतकऱ्यांनी 100% वापरावं. तुमच्यासारखे प्रत्येक शेतकरी अनुभवी काय म्हणतात, सगळ्याच शेतकऱ्यांनी सगळ्याच पिकांना वापरावं. मी तर दाणेबल घेणार दादा, पुढच्या 15 दाणेबल छटणी घेणार, म्हणजे मी दाणेबल तुमचा चालू करणार आहे पहिल्यापासून. म्हणजे ही एक प्रेरणा कुठनं, आम्ही ह्यांना काय आतून असे पैसे वगैरे सारले नाहीत खिशात, साहेब आता थोडस जाहिरात चालली आमच्या शेतकऱ्यांसाठी बोला, अजिबात नाही. का जे प्रत्येकाचं मनोगत आहे ना, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हाच प्रयत्न आहे, की हे मनोगत ऐकून तुम्ही निर्णय घ्या. निर्णय घ्यायला ज्यांनी उशीर लावला, मी म्हणतो तुमच्या आपल्या प्रत्येकाच्या नशिबात, आपण जे नशीब 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 म्हणतो ना, नशीब जाऊन बसलंय निर्णयावरती. जो घेईन निर्णय तोच करू शकन बऱ्याच काही गोष्टी. कारण रिस्क आणि फिक्स हे 2 असे शब्द आहेत, एक आहे रिस्क आणि एक आहे फिक्स. ज्यांनी घेतली रिस्क तो झाला फिक्स, ज्यांनी नाही घेतली रिस्क तो बसला दुसऱ्याचं बघत फिक्स. म्हणजे ज्यांनी काय थोडक्यात चांगली उत्पादन घेतली त्यांचे व्हिडिओ बघण्यापासून मला असं म्हणायचंय की आपलेच प्लॉट आपण इतके सुंदर आणायचे की इतरांनी म्हणलं पाहिजे की साहेब तुम्ही काय केले, प्लॉट लय सुंदर आलाय, त्यावेळेस खरी आपण शेती केली. आणि मी एकच म्हणेन, माणूस एक वेळ खोटं बोलेल असं धरून चालला, मी एक वेळ खोटं बोलेल, पण आज तुमची 4थी व्हिजिट आहे. 4थी व्हिजिट, 4 वेळा खोटं नाही बोलू शकणार तुम्ही, आम्हाला तरी काय लाज आहेत का नाही, म्हणजे 4 वेळा येत असं नाही. माझं समोरच्या जे कोण कस्टमर असतील, जे नवीन जॉईन होणार आहे, ज्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे, त्यांना एकच सांगणार की माणूस एक वेळ खोटं बोललो, समजा धरून चालला मी एक वेळ खोटं बोललोय, पण आजची 4थी अवस्था आहे आणि हे समोर बोलतोय.
ती नसली आपण दोघं उभं राहू शकतो. समजा मी सोडले असते आणि केळी काय तेवढीच असते तर तुम्ही बी आला नसता मी बी काय बोललो असतो मला जा बरं झालं तुम्ही ते मनाला लाज वाटते हा. लई बोलायचं पुढे काहीच गरज नाही. आणि आपण ही जी आता ही चौथी आपल्याला आपण 5वी अवस्था पण घेणार आहे का, ज्यावेळेस हार्वेस्टिंग होऊन भले मी म्हणतो तुमची कटिंग झालेली असेल किंवा कटिंगला नेमकी गाडीली असेल जी असं योगा योगतो, पण आपल्याला हार्वेस्टिंग पण काय घ्यायची की शेवटचा दिवस पण आपल्याला गोडच करायचा आणि ती गोड होणारच आहे, पण आपल्याला तो पण धावायचा आहे का, की जेणेकरून समोरच्या शेतकऱ्यांना एक लक्षात आलं पाहिजे की बाबा हे बोलत्यात तसं आहे आणि बोलत्यात तसं आहे एवढं पाहून पण जर काय म्हणले तेच खर्च आहे लयच असं आहे, मग कायम आल्यावर जी जिरती ना त्यावेळेस पायाला कोणीच नसतं. बरोबर. आणि तीच जिरू नाही म्हणून ही चाललेली तळमळे प्रयत्न आहे. कारण जिरती एकट्याची पाहत्यात सगळी. ज्यावेळेस स्वतःचा आनंद होतो त्यावेळेस आनंदात मी सगळी सहभागी असतात, पण स्वतः रडण्यापासून आपण इतरांना ज्यावेळेस इतरांच्या आपल्या प्रगतीवर इतर सगळी नातेवाईक मित्रमंडळी अगदी खुश असतात आपल्या प्रगतीवर, त्यासारखी मी म्हणतो प्रगतीच नाही. मला तो वैयक्तिक असं वाटतं आपण हा जन्म जे मानवाचा भेटलाय ना तर ह्याच्यात किळीच नाही. कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस आपण घुसू ना तर प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रात झेंडा लावा. बरोबर. की मी काहीतरी केलं. बरोबर आहे का? एक जुनी म्हण आहे, नाद केला पण पोराच केला, हा तसा करावा करू नये. कारण केळी करा तांबटी करा काही करा, मार्केटने एकच म्हणलं पाहिजे शेती करावं हे नाही पिकं आणावं हे नाही तर मार्केटने असं म्हणावं त्यांनी केलं ती लय मोठं कर्ज झालं 5 एकर होती 2 एकर एकली 3च राहिली. आता ह्याच्यात ज्यांना शेती कळली ह्यांनी 5 एकर होती या 5ची 10 केली. शेती कळली ना बरोबर म्हणून 5ची 10 केली आणि ज्याला कळली नाही त्याची 5ची बी 2 गेली. मग जर आपल्याला जर उत्पादन वाढवायचं असेल आणि आपल्या सगळ्या शेतकरी मित्रांचा जी काही जमीन हा मेन फिल्टर आहे हा फिल्टर सुधरून मागच्या 25 वर्षाच्या काळात जी बाटली आली बिस्लरी प्यायची आज फिल्टर पाणी पितोय आपण मेन फिल्टर जमीन खराब करून टाकलाय आणि घरात फिल्टर आणून बसवल्यात. म्हणजे सुधारणा एवढी झाली की सुधारणा काहीच बोलायसारखं नाही की आपण शिकलो का आपण हुकलो ह्याच्यावर बोलायसारखं काहीच नाही. कारण मला वैयक्तिक असं वाटतं मला इतरांबद्दल काहीच नाही, आपण हे सगळ्यांनी शिकलो पाहिजे की हिचं पहिलं वाटोळ करायचं थांबवलं पाहिजे आणि बारीक जर अभ्यास केला. आता पाहणारे अशी पण म्हणणार आहेत बघा सर ह्यांचं ऐकायचंय म्हणून ही कुठल्या बी काहीतरी स्टोऱ्या वाढतात. मला असं म्हणायचंय की साहेब आता आपण जमीन हा मेन फिल्टर समाजाबद्दल बोलतो, ऑर्गॅनिक बद्दल बोलतो, उत्पादनाबद्दल बोलतो, बऱ्याच काही गोष्टीबरोबर बोलतो. आता वापरा बायोऑर्गॅनिक वापरून जर तुम्हाला ह्या पिकात जर बदल दिसले नसते तुम्ही उभा राहिले नसते. आता आपण पार्ट घेतलाय फायदा काय बघा 4 वेळा उभा राहिला वेळ कोणाला आहे? हा वेळ कोणाला आहे? फायदा कुठे आहे की जमीन मेन फिल्टर सुधारला, पीक वाया जाणार आलं, उत्पादन अपेक्षेपासून जास्त आलं 100%. आणि उदाहरणार्थ आता तुमचा असा खर्च पकडा आपले 25,500 अजून 2 डोस पकडा 8,500चे किती झाले 33,000 रुपये किंवा 12,500 पकडा म्हणजे हे किती झाले 25 आणि 25 37 40 पकडा येणार आपल्या स्प्रे सगळं समजा 40 बी गेले ह्याला 40 गेले आणि 40 मुळे तुमचे ह्याच्याबरोबर अजून 60 गेलेले असतील असं पकडू आपण टोटल 1 लाख रुपये. पण 1 लाख रुपयाचं तुम्हाला जर ह्याच्यातनं मी म्हणतो नुसतं उत्पादन तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये ऍड करून जर 1 लाखाच्या पुढचं उत्पादन वाढणार आहे तर आपला तोटा कुठेही येतो नेमका नाही ना तोटा नाही. मग मला काय म्हणायचंय आता ह्याच्यात समजणारे आपले शेतकरी मित्र सहज बोलता बोलता आपण एक विषय असा निघाला की ह्यांचं खपवायचंय म्हणून चाललंय, खपवायचं नाही. ह्याच्यातनं विषय असा होणार आहे आपल्या शेतकऱ्यांचा स्वार्थ साधणार आहे कुठला उत्पादनाचा, खाणाऱ्यांचा स्वार्थ कुठला साधणार आहे ऑर्गॅनिक खायला मिळत आणि जमिनीचा स्वार्थ कुठला साधणार आहे जमीन मेन फिल्टर क्लिअर होतोय. स्वार्थ किती आहे ह्याच्यात तुम्ही जसं म्हणलं तसं काम एक आणि फायदे अनेक. फायदा सरांनी मेथीचा प्लॉट केला त्याच्यावर स्प्रे घेतलं आणि साहेब देखत साहेब काहीतरी कोथिंबीर विकायला ते आणि मी मेथी घेऊन गेलो बाजारला कंदरच्या बाजारला. साहेबांना माहित आहे साहेबांच्या समोर म्हणजे अक्षरशः झुंबड पडली होती मला पुरली नाही भाजी विकायला. काय रेट न जातात मेथी 22 रुपयाला 1 पेंडी ठोक भाव होता व्यापाऱ्याला. सगळ्या पेंड्या 18 रुपयापासून 22 रुपयापर्यंत 2 स्प्रे झाले माझे रोहर आणि शिल्लक ह्या केळीत लावशे शिल्लक होतं ते साहेबाला बोलू म्हणतो मी वापरलंय मी मेथीची भाजी. अगदी 22-23 दिवशी भाजी काढायला चालू झाली. दर चांगला भेटला भाजी पण म्हणजे हाईट भरपूर वाढली पानाची कॅन होती एकदम जाड पान होती खायला ते एकच नंबर भाजी. लोकांच्या भाज्या पावसाने इगरली हो आले नव्हत्या त्यांचा प्लॉट त्या 10 दिवसात ना एकमेव मार्केटला फक्त आमची भाजी होती. फोन करून वेटिंग फोन येईल तेवढीच भाजी काढतो तुम्ही वेळच मिळत नव्हता. अशी माझी घ्या म्हणून विषय नव्हता का फक्त आणून सांगायचे मला 100-200 काय बी करून द्या
हाय का? जी भाजी विकणारे व्यापारी आहेत का ती म्हणायची 15 दिवसाला भाजी करणार एकतरी पेंडी आम्हाला म्हणजे मला काय म्हणा साहेब, त्यावेळेस तुम्हाला जो आनंद होत होता, आज तुम्ही अगदी हसून सांगत आहे, किती मोठा आनंद आहे साहेब. काय खरंच पैसा हा साईडला आहे पार्ट. कायच्या साईडला झाला पण हा. ते पीक आलं पावसात सुद्धा पीक आलं. बघा मग. जो पाऊस झाला का दिवाळीच्या अगोदरचा पाऊस त्या पावसामध्ये अख्ख्या पावसात भाजी येत होती. बघ. पाऊस उघडला आणि स्प्रे झाले एकदम भाजी आणि सगळ्याच्या अगोदर मार्केटला आली त्याचा फायदा झाला मोठ्या प्रमाणात. म्हणजे ही तुमचे बघा, आता आपला हा काहीच विषय नाही, बघत सरांनी थोडासा विशाल छल्ल म्हणून तुम्ही अगदी तो कंटिन्यू केला. पण जर असं झालं असतं, तुम्ही भाजी फवारली भाजी गेली जळून किंवा आलीच नाही, तर तुम्ही काय म्हणला असतं, की देते वाटतं रिझल्ट त्याच्यावर नाही, म्हणजे तो पण एक विषय झाला असता. बरोबर. पण आज तुम्ही त्याच्यावर पण एक ट्रायल घेतलाय की ही फौरीन स्प्रे करीन, जिथं सोडीन तिथं ही ह्याची धमकच दाखवते. दाखवते कारण ह्याच्यात जर ताकद नाही नसली तरी धमक दावू शकतच नाही. की ज्यांना असं वाटतंय की माझी केळी एकदम एक नंबर आहे त्यांच्यासाठी नाही, पण जे केळीत नवीन किंवा जुने आहेत आणि केळी वय खाती खालीवर होती, निस्वनच्या अवस्थेला आहे, घड बारीक बारीक पडायला लागलेत, निस्वन दामानी चाललेली आहे आणि वादीत अंतर नाही, वादा लांबडा नाही, फणीत अंतर नाही, अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल? कारण त्याच्या कंडिशनला जाऊन बसलेत की आता मी काय करू, त्यांच्यासाठी सल्ला काय असेल? मग केळी उत्पादक सर्व शेतकऱ्यांना मी एकच सांगेन की वापरा बायो ऑर्गॅनिकचं रिझल्ट एक नंबर आहेत. अगदी मोडून टाकणारी केळी वाचली आहे, नुसती वाचलीच नाही तर झाडांची हाईट बोंदा एकदम व्यवस्थित झालंय. 11-12 फाण्यापर्यंत तरी काय काय मोडलेत आम्ही खालच्या. मी जे मोजलं त्याचं ते खाली मोडलेलं आहे, त्या खाली बेगून असते ते मोडले नक्की मी मोडले मला माहित आहे. तरी पण तुम्ही 1-2 जास्त होईल म्हणता, ते पण मोडायचं कन्फर्म. एकच काम करेन की आता मी मागा बोललो की माझा जोडीदार आहे, मी त्याला वापरा म्हणलोच नाही. तो स्वतः काय तुम्हाला भेटायला वापरायचं तुम्हाला ते वापरायचं तुमचं. आपण न सांगता सुद्धा तो माणूस तयार झालाय का त्याला माहित आहे रिझल्ट त्याला समोर दिसलाय. म्हणजे आपण आपलं स्वतःच हे करण्यापेक्षा लोकांना सुद्धा रिझल्ट दिसते ते. आणि सर्व शेतकऱ्यांनी अगदी लागवणीपासून कोण जुना असेल कोण नाव असेल ते आपल्याला बोलायचं नाही. जुना जरी शेतकरी असला का तरी त्याचा ह्याचा 100% फायदा होणार आहे. 100% खरंय. कोणते नाही आणि जे नवीन आहे ते तर काय ते वापरतील त्याचा विषय. अगदी लहानपणापासून केळी लागवड झाल्यापासून 8-10 दिवसात जरी चालू केलं का, तुमच्या झाडामुळे फुटली तिथनं चालू केलं तर हार्वेस्टिंग होईपर्यंत काय 8-10 डोस जरी गेले तरी रिझल्ट 100% भेटणार आणि उत्पन्न वाढणार आणि रिझल्ट फायदेशीर आहे. खात्रीशीर औषध आहे, इथं फसवणूक काय नाही. फसवणूक काही नाही. आणि इथनं पुढं पण आता मार्केटमध्ये असं पण चालतं. साहेबांचा एक शब्द आता मला आठवला अजून एक, की आज मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपन्या आहेत की त्या पहिल्यांदा रिझल्ट देतात आणि परत त्याचं परत रिझल्ट दिसत नाही ना. आणि दुसरी गोष्ट अशी की आता समजा ही झाड आहे केळीचं, ह्या झाडाला काय खायला लागतं, NPK, सेकंडरी न्यूट्रिएंट, मायक्रो न्यूट्रिएंट आणि जे काय पाणी व्यवस्थापन असेल ते. आता ह्याच्यावर मला सांगा, आता ही गड पाडला आहे, आता ह्या झाडाला ह्या बोंदा पेशल द्यायचं, ह्या पुन्हा ह्याला वादी पेशल द्यायचं, त्याला एन पेशल द्यायचं, ते असं खरंच काम करतं का होते? मला वाटत मी मान्य करत नाही. झाड स्ट्रॉंग असलं तर ते आपोआप तेच काम होणार आहे. आता समजा एक मका लावली, तुम्ही त्या मकाला मटेरियल टाकला, त्या मकाला कणीस येणारच आहे, ते व्यवस्थित सांभाळतं, कणीस मोठं पण नाही. कणीस स्पेशल नाही, मी तर सगळ्या कंपन्या सांगेन ती कणीस स्पेशल काढा, ती तुरा इतका लांबता तुरा स्पेशल काढा, असं कुठं असतंय का? नाही कसं आहे ना, कोणी काय म्हणत येते असतील कोण फाउंडर कोण जोडदार, तुम्ही मी ती वादी पेशल वापरले तर वादी पेशल, मी बोंदा पेशल वापरले बोंदा पेशल मी करायची होय म्हणतो, वापरतो म्हणतो आपलं ते ठीक आहे चला. पण असं काय नाही, झाडाला खायला दिलं तर झाड मोठं होणार. हाय जवळ आहे काही काही माणसांना सांगले बघा येते बरं माहितीची माणसं समजा ऐकून घ्यायचं त्याला उलट बोलायचं आपण होय म्हणायचं. आता काय झालं पुढे नाही विषय असा आहे की तुम्ही जे म्हणताय ना ते काहीच चुकीचं नाही. कारण आज आपण एकामेकाचं म्हणजे मान राखतो, मन दुखवू शकत नाही म्हणून आपण एकामेकाला बोलत नाही. पण आज कष्ट करणाऱ्याची खरी जिरली आहे आणि ही फक्त कष्ट करणाऱ्याची जिरली, कष्ट करणाऱ्यानेच सोसली आहे. बरोबर. आणि हे जेव्हा आपणच का बोलतोय की ही फक्त आपण बोलतोय ही फक्त कष्ट करणाराच शेवटपर्यंत व्हिडिओ बघतोय. बरोबर. ही जी व्हिडिओ बघणार आहेत ना मंडळी, हे फक्त कष्टच करणार आहेत, त्यांना बाकीच काहीच आवडत नाही. शेती, पीक आणि उत्पादन ह्याच्या की जे जिरली ना त्याला वाटतंय की माझी जिरू नाही म्हणून मी काय करू. आता कलंगडी 20 वर्षात पेपर टाकून बोधार लावते ती. आम्ही पहिली खुडकीन दंड टाकायची, पहिले काय पेपर नव्हतं काय नव्हतं, असं दंड टाकायचं दंडाला हे तिकडे बी लावून मध्ये अंतर ठेवायचं पासपोर्ट, ती येऊन पुन्हा मधल्या पासपोर्ट ओळखून घ्यायचा. आकर्षा 7-8-10 वर्षाचं मुलगा होतं, त्याला करणं पडलं, त्याला घरी आला आवडलं, त्याला घरी करणं आलं नाही पडा.
आम्ही इथे कळणी दंडावर केली 17 वर्ष. हम्म. 6 एकर जमीन आमच्या भावाने त्या टायमाला कळल्यावर घेतली. त्या टायमाला कलिंगडाव कलंगड्यावर त्या टायमाला चांगल्या बांडगाड्याला हजेरी 7 रुपये होती. मग परिस्थिती अशी आहे की शेतकरी खर्च काय मागे बघत नाही. पाहुणे आमची दुष्काळ पडल्यानंतर आम्ही पाहुण्याला इकडे गेलो, असं भोट टाकून पेपर टाकून कळली केली, आटपाटी केली, तेवढा मला आवश्यक जात नाही. फक्त शेतकऱ्याला रिझल्ट मिळाला पाहिजे. शेतकरी पैशाला भाव बघत नाही, नाही, शेतकरी कधीच नाही पैसा पैशाकडे गेला- बघत. पैसाच माफ करत नाही. तुम्ही जे फक्त म्हणताय result ना, दिसला का? तुमचा एकही शब्द चुकीचा नाही, अनुभव आहेत तुमचे. शेतकऱ्यांनी आतापर्यंत आम्ही पण एवढं फिरतोय ना, नुसतं लेकराला मावशी कमी करत पण हिचं अजिबात नाही, एकदम बरोबर आहे. ती करावं लागतं. लेकराला कमी करतोय पण शेतीला कमी करत नाही. मग ती एखादा एकला म्हणा तुमचं एवढ्यापासून गेलं समजून, हम्म. म्हणजे पायचा आटम करायचं एक आटम चुकला ती समजून गेलं कोणाच कामात. अहो आता मी म्हणतो तुम्ही जर बोलताय त्या सगळ्याच प्रश्नाचे उत्तर आपण अगदी एक साधा माणूस आहे. नाही नाही एक माणूस साधा आहे का? पहिलं झाल्या सांगतो. नाही नाही तुमच्या स्टोऱ्या खऱ्या आहेत त्या, त्याचा काही विषय नाही. हा रसायन सवय. सवयीचा विषय नाही बघत सर, सवयीचा सुद्धा विषय नाही. आपण थोडक्यात अन्याय केलाय म्हणायचं हरकत नाही काय. बरोबर. आपण रान उलट पालत 2-2.5 महिने तळ तरी पाहिजे खालवर करू शकतो. तिथं गेलंय सगळं, आता ह्याच्यातनंच गेले, आता तळायचं काय राहिले. मटेरियल वाटलं सांगितलं हा खरंय. रान बी थोडं चळलं पाहिजे. तर तुम्ही जसं घडलं तसं अगदी मन मोकळ्यापणाने साहेब सांगितलं, त्याबद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीकडून ज्यांनी कॅमेरादार आहे ते गजानन साळुंके सर, टायमिंगला मार्गदर्शन दिलं. आपले भगत सर तुमच्या शेजारी उभा राहिलेत, रामेश्वर कोगरे सर, नमस्कार. तुमचं सर्वांचं आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कंपनीचं मार्गदर्शन जसं वापरून जसं घडलं तशी केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जी माहिती दिली त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.